हाय, हॅलो, नमस्कार मंडळी. तर मी आज तुम्हाला शिकवणार आहे की आयब्रो थ्रेडिंग करायला आपण धागा कसा पकडावा आणि धागा पकडून त्याची रेग्युलर प्रॅक्टिस केल्यानंतर आपल्याला आयब्रो कसे करता येतील. ह्याचं मी तुम्हाला आज कसं म्हणजे काय पकडायचं थ्रेड वगैरे सगळं समजून सांगेन. तुम्ही अशी घरी असं प्रॅक्टिस केला तर तुम्हाला नक्की थ्रेडिंग करायला जमेल. चला तर आता व्हिडिओ करूया स्टार्ट की धागा कसा पकडावा आणि कोणता धागा वापरावा वगैरे. तर जो मी वापरतो तो धागा आहे ऑर्गॅनिकचा धागा. तो धागा मी नेहमी तोच धागा वापरते, जो हा ऑर्गॅनिकचा धागा आहे तोच. तर हा धागा तुम्ही बॉक्समधनं ओपन करून त्याचा रील असतो आतमध्ये, तो रील असा घ्यावा. तो लेफ्ट हँडमध्ये त्याचा रील पकडावा आणि त्याचं जे थोडं स्टार्टिंग पार्ट असतं ते सोडून आणि तो हा मधला भागाला तिथे घ्यायचा आणि आपल्या तोंडामध्ये अडकायचा. त्याच्यानंतर लेफ्ट हँडच्या हातामध्ये रील तसाच कंटिन्यू राहावा आणि आपला उजवा हात त्या धाग्यावर अशा प्रकारे ठेवून अशा फेऱ्या 4 ते 5 म्हणजे जास्त करून तुम्ही 5 ते 6 फेऱ्या तुम्ही असं मारायच्या. त्यानंतर हे आयब्रोची कत्री बनते. हे अशा प्रकारे तुम्ही ह्या प्रकारे आयब्रो कत्री बनते, बघू शकता तुम्ही. आणि असं आता मी जसं आपला लेफ्ट हँडचा फिंगर जसं राऊंड केले तसं का केले, कारण की तिथं आपला दोरा लॉक व्हावा म्हणून केलेला आहे, जेणेकरून दोरा हलणार नाही आणि आपलं थ्रेडिंग एकदम परफेक्ट आणि प्रोफेशनल प्रकारे होईल. त्यामुळं मग तसं असं तुम्ही थ्रेडिंगची कत्री बनवू शकता. आणि जेव्हा ही अशी कत्री लहान होईल तेव्हा बघू शकता हे तिन्ही दोरे वन साईडला हाणून उभे करायचं. आणि हे बघा आता ही आता कत्री मोठी झाली बघा, असं करू शकता. बघा मी पुन्हा एकदा दाखवेन तुम्हाला की म्हणजे कत्री जेव्हा लहान होते आपल्याला आयब्रो करायला, म्हणजे जेव्हा मी स्टार्ट करतो त्या टायमिंगला कत्री ह्या कत्रीचे विषय फार प्रॉब्लेम होतात. हे बघा, त्याच्यामुळं आपल्या राईट हँडला खाली घ्यावं आणि लेफ्ट हँडला आपल्या चेहऱ्याकडे जे आपण धागा फसवलो तो धागा हे तिन्ही एकत्र वन लाईन मध्ये आणलं की आपली कत्री मोठी बनते. हे बघू शकता. आणि एकदम गडबडीत तुम्ही करायचं नाही. ही प्रॅक्टिस तुम्ही घरी बसून टीव्ही बघताना म्हणजे काही करताना तुम्हाला जर आवड असेल पार्लर शिकण्याची करण्याची तर तुम्ही हे असं प्रकारे तुम्ही आयब्रो स्टार्टिंगला करू शकता. आणि जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि असेच व्हिडिओ तुम्हाला पार्लर विषयी पूर्ण प्रकारे तुम्हाला शिकायचं असतील तर तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू, बाय बाय, भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये.